तानापोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा तानापोळा हा 22 वर्षापासून एकसारखा सुरू आहे आणि आमचा उद्देश आहे की लहान लहान मुलांना या उत्सवानिमित्त उत्सव वाटावा। त्याकरता आम्ही 5 सायकली प्रत्येक 5 सायकली आम्ही ड्रॉ पद्धतीने काढतो, जेणेकरून सर्व लहानपासून तर मोठ्या नंद्यापर्यंत त्यांच्या सर्वांचे आम्ही नंबर देऊन ड्रॉमध्ये नंबर टाकतो आणि टोकन पद्धतीने ते 5 नंबर आम्ही काढून 5 बक्षीस देतो। त्यानंतर त्या व्यतिरिक्त असे 200 बक्षीस लिफाफ्यामार्फत जास्तीत जास्त मुलांना जे मुलं चांगला नंदी सजवून आणतात, पुन्हा वेशभूषा चांगली वेशभूषा करून येते, त्यांना खुशी व्हावी, त्यांना आपुलकी वाटावी, तर प्रत्येकाला आम्ही लिफाफ्यामार्फत बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो। तानापोळ्याचा उद्देश त्या दिवसाला लहान मुलांना एक उत्सव वाटावा आणि त्यानिमित्ताने एकत्र यावं आणि पुढल्या पिढीला दर वर्षी असेच येत राहावे, त्यांचा उत्साह वाढत राहावा, तोच एक उद्देश। उषा महादेवराव डेनकर, मी पल्लवी शाळेची शिक्षिका आहे। आज महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जो मोठा पोळा असतो तो जिवंत बैलांचा पोळा असतो। त्यामध्ये शेतकरी लोक जे असतात ती नाना तऱ्हेची त्या पालकांना बैलांना सजवून आपण शेतामध्ये नेतात। एक दिवसाचा त्याला आराम मिळावा त्या उद्देशाने तो पोळा असतो। पण दुसरा पोळा जो असतो मग लहान पोळा जो असतो तानापोळा, त्या तानापोळ्यामध्ये जे लहान छोटे छोटे बैल मुलं सजवून आणतात आणि इतकी सुंदर त्या खरबी चौकामध्ये जो पोळा भरला जातो, इतकी सुंदर वेशभूषा असते की कमालीच्या बाहेरच्या मुलांचं कौतुक करावं आणि तीच परंपरा आपल्या लहान मुलांना रुजवावी आणि लहान मुलांचं सुद्धा त्या मोठ्या बैलांचं कौतुक करून लहान मुलांना ती सुद्धा परंपरा रुजवता यावी, त्यामध्ये पालकांचं सुद्धा खूप सहकार्य असतं आणि ही परंपरा सतत चालत राहावी आणि या उद्देशाने हा पोळा आम्ही या चौकामध्ये साजरा करतो। पण त्याच उद्देशाने मुलांचा उत्साह पाहून आणि त्यांची जी परंपरा आहे, वेशभूषेमध्ये कृष्ण येतं, राधा येते आणि भाजी इतकी सुंदर असते, अप्रतिम असते। खरं सांगायचं म्हणजे त्या ज्या मुलांनी आहे त्या मुलांमध्ये आपण जो सांगतो आहे त्या मुलांमध्ये शेतकऱ्याची परंपरा, शेतकरी काय असतो हे मुलांना माहिती नसते। पण जेव्हा तो शेतात जातो आणि आपल्या एखाद्या मामाच्या गावाच्या किंवा आजीच्या गावाला पाहतो, त्यामध्येच फक्त शेतकरी त्यांना बैल एवढाच माहीत असतो आणि शेत माहीत असते, पण त्याचं जी परंपरा असते ती रुजवावी यासाठी आपण लहान बैलाचा जो पोळा असतो तो तानापोळा साजरा करतो। आज आमचा हा तानापोळा साजरा करताना 21 वर्षे पूर्ण झाली आहे आणि 21 वर्षामध्ये आम्हाला एवढा आनंद होतो या तानपोळ्याचा की भयंकर, त्यामुळे काय कौतुक करावं मुलांचं तेवढं कमीच आहे। धन्यवाद।